जाएगा। होशियार, जिनके आने से होती है कोर्ट में बाहर, जिनके नाम सुनते ही दिख जाता है चुना पुराना भंगार, जिनका भविष्य जैसे कंप्यूटर का केदार। किती तारीखची नाव ना मी और तू कस काय भाई धड हो तिकडं मी अनाउन्समेंट केली का अजून मायाला रायटरचं ऐकत नाही तू तिकडं हॅलो जज आहे ना जज तर मग काय आलं रायटर आहे तिकडं तर पुढं होतं केदार केदार हां जुना पुणारा केदार भंगार नाही सॉरी जिनके आने से हो जाते नाही झाले यार जाऊ दे ये इकडे रूममेट आहे तो जास्त फायदा घेतो तू माहित आहे का तू सकाळी बकेट मागायला आंघोळीला मग दाखवत तू बसा 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 चकना आणला का रे माहिताळा सर्व उपस्थित प्रेक्षक जणांनी बसा आपला बसानंतर असं आहे का ठेकी सरला कॉल लावतो ए चला तर मग काय आहे आजचा खटला आजचा घडला जज साहेब आज एक लवली स्वीट असं एक पुस्तक मँगो स्लाइस F020 32 GB रॅम आणि 364 GB मेगापिक्सल कॅमेरा असलेलं त्याच्यावर कंप्लेंट घेऊन आलंय कॉम्प्लेन असतं ते कंप्लेंट असतं ना हां ते पिलं नाही ना मी लहानपणी म्हणून बुद्धी कमी चला तर मग फिर्यादी पक्षाचे वकील कार्यवाही सुरू करा अध्यक्ष महोदय क्या बात है तब रोकती का शेकावत अबे हा कोट आहे ना ओ क्षमा प्लीज अध्यक्ष हा तर अध्यक्ष महोदय माझे क्लायंट पुस्तक हे मूळचे लेखक म्हणे गावचे त्यांचे बालपण हे झाडाच्या पानावर ताम्रपत्रांवर व बाजारात मिळणाऱ्या पानांवर झाले मोठं झाल्यावर त्यांना लेखक आणि कवी यांनी अभ्यासाला मदत केली नंतर ते घरोघरी जाऊन प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनावर आपले राज्य करत आले पण जळगावमध्ये येणाऱ्या थंडीसारखं गब्बरमधील शोलेसारखं व ॲव्हेंजर्समधील थॅनससारखं त्यांच्या आयुष्यात हा मोबाईल फोन आला आणि या मोबाईल फोनने त्यांचं पूर्ण आयुष्यच बरबाद करून सोडलं आता माझे क्लायंट कपाडात धूळ खात पडले त्यांच्या मुखपृष्ठावरील केस पिकून सुद्धा पडले पण आम्हाला वाटतं त्यात असलेल्या मोरपंखासारखं आजही ते मौल्यवान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे न्याय मागायला आलो व मनी माय सावर कोट आहे ना आणि तू रे माझ्या सेवक आतापर्यंत एकही डायलॉग नाही भेटला तर एकाच छक्का हाडू जरा चला तर मग वेळ आली आहे लॅटेंट वर्सेस लॅटेंटची सॉरी टॅलेंट वर्सेस टॅलेंटी चला तर मग विरोधी पक्षाचे वकील कार्यवाही सुरू करा जज माय लॉर्ड आज जळगाव वेक्टिलियन सेल सुरू झाला आहे आणि त्यात मँगो स्लाइस MS7 हा 1 लाखाच्या ऐवजी फक्त आणि फक्त 99,999 रुपयाला झाला आहे काय सांगता काय हो सर येतो बरं का तरी शर्माले मी फोन करून फोन पे करतो तुले तर बायकोला फोन आवडतो बस साहेब इट्स टू सिम्पल आता टेल मी माझ्या एका सेंटेन्सनी तुम्ही या फोनसाठी इतके वेळे झाले आहात तर जस्ट थिंक लोक किती स्मॅट झाले असतील ना आणि तसंही आय डोंट टेल यू की जाऊन तुम्ही तो फोन घ्या यू आपोआपच चालले ना त्या फोनकडे लाईक दॅट सर्व लोक पुस्तक सोडून माझ्या क्लायंटकडे चालले म्हणजे ते फोनचं खोटं होतं हो न्यायाधीश महोदय डायलॉग तर घेऊ दे त्यामुळे तो सॉरी आता न्यायाधीश महोदय यांच्या अशाच फसव्या योजनांमुळे सामान्य जनतेला त्रासाला सामोरे जावे लागते अबे हा नवा कॅरेक्टर कोण आहे बे चष्मा लावणे तिथं लिहिले मराठी बाल भारती वाचता येत नाही का पुस्तक महोदय आपल्याला जे काय बोलायचं असेल त्या काटकऱ्यातून बोला प्रथम सर्वांना माझा सादर प्रणाम महोदय सोपदार साहेब किंमत ऐकताच कसे भारावून गेले फरक किती रुपयाचा बरं फक्त 1,99,999 रुपयांमध्ये फरक फक्त 1 रुपयाचा होता हे सगळं झालंच नसतं तर त्यांनी मला वाचलं असतं पुस्तक दादा आपण विषयावरून भरकटत आहात सब्जेक्ट इज मोबाईल फोन फिनिशेस युअर करिअर मोबाईल फोन हा फेक जाहिरात करतो की नाही हा तर नाहीये ना नक्कीच त्यासाठी माझ्या वकील मैत्रिणीला सांगू इच्छितो मला इथं कोणाला बोलवावं लागलं समोर काय कोण बसलेले
काढते अध्यक्ष महोदय, त्यासाठी मी माझ्या वकील मैत्रिणीला सांगू इच्छितो, मला इथे कोणाला तरी बोलवावं लागेल. अबे यार, हा काय फालतू म्हणे? तू सहा कॅरेक्टर बोलला होता, 7 गुण आणून टाका मधून. आय एम अ रायटर अँड व्हेरी टॅलेंटेड पर्सन. सर साहेब मल्टी टॅलेंटेड, जाय लवकर. चला तर मिस्टर सोपता, तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर तुम्ही द्या. फेसबुकचे फाउंडर कोण होते? एक मिनिट असं इकडून येतं का? फोटो निघाल ना आपण, मला बी निघालं पाहिजे. आता येतो. चला सांगा, फेसबुकचे फाउंडर कोण होते? मार्क झुकरबर्ग. बरं, सध्या मोबाईलमध्ये एक फंक्शन निघाले, यात कोणताही प्रश्न विचारला की ते लगेचच उत्तर देतं. त्याचं नाव काय? हे सिरी, जेवलीस का? बरं, जाऊ द्या. मी असं ऐकलंय तुम्हाला कवितेची खूप आवड आहे. अरे मग राघव स्पेशल. वा वा. चला तर तुम्हाला कवितेच्या 2 ओळी विचारतो, त्या तुम्ही सांगा. ओळखलात का सर मला? पावसात आलं कोणी, कपडे होते करमटलेले, केसावरती पाणी. एक मिनिट गुगल करतो. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. सॉरी मध्येच बोलले हा. पण माझे डिअर फ्रेंड मुद्दामून असे प्रश्न विचारत आहेत चोपदारांना, ते त्यांना माहितीच नाहीये. अरे थांब ना, आपला रायटर आहे ना, देईल बरोबर उत्तर. महोदय, विचारा खूपच तुम्ही. घाई आहे. चला मिस्टर चोपदार, तुमच्या वकिलांनी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला सायन्स आणि टेक्नॉलॉजीवरती प्रश्न विचारतो. ओके. सांगा, विजेचा शोध कोणी लावला? इंद्रदेवांनी. गॉड दिस. आशिया खंडातील सर्वात मोठी संगणक उत्पादक कंपनी कोणती? माझ्या पप्पाची नाही. काम करा. ड्रोनोथॉनच्या सध्याच्या कोऑर्डिनेटरचे नाव काय? कशाचं? ड्रोनोथॉन. ड्रोनोथॉन. हा. कोण आहे रे? बरं, ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. ओके. महोदय, हीच गोष्ट सिद्ध करते की मोबाईलने सगळ्यांना किती त्याच्यावर अवलंबून ठेवलंय. हे साफ खोटं आहे. ए, किती वेळा सांगू मी तुम्हाला, जे बोलला असेल ते खडखऱ्या देऊन बोला ना बे. शिल्लक इकडे. मोबाईल फोन कट करे मैं हाजीर हो. ये बरोबर सुचतो, एंट्री चुकीची घेतो तू. हा, मोबाईल महोदय, शपथ घ्या, जे काही बोलाल ते खरं बोलाल. आपल्याकडे गीता नाहीये. आहे. आणा ना मग. मी जे बोलेल ते खरं बोलेल. मग मला एका गाणं लावलं. माझ्या सिस्टीम मध्ये गीता नाही तर सर्व ग्रंथ, वेद, पुराण, कुराण, बायबल सगळं उपलब्ध आहे. इतकंच नाही तर पुस्तकातील कवींच्या कविता, लेखकांच्या कथा, लेख सगळं उपलब्ध आहे. सर्वांना सर्व गोष्टी माझ्यात मिळतातच. मी ज्यांना जे पाहिजे ते उपलब्ध करून देते. मी कोणालाही म्हटलं नाही की माझ्यावर अवलंबून राहा म्हणून. माय लॉर्ड, या केसचा काहीच तथ्य नाहीये. इट इज जस्ट फॉर पब्लिसिटी स्टंट टू ग्रॅब द अटेन्शन टुवर्ड्स द प्रूफ. आणि तसंही पुस्तकाला आता काही फोनची वाढती प्रसिद्धी तर बघवतच नाही हो. आणि म्हणूनच त्यांनी हा खटला आज नोंदवलाय. आता बाकी डिसिजन काय द्यायचा तो तुमच्यावरती. अरे बाळा, थांब थोडं. मोबाईल महोदय, तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर द्या. तुम्ही जे तुमच्यावरती आवरण घातलंय ते गरजेचं आहे का? कवर बनतात त्याला, ते गरजेचं असं नाही. ते मला प्रोटेक्ट करतं. आणि तुम्ही जे तुमच्यावरती ते काय बारीक परत लावली कोणीतरी पटली, त्याचं काय? ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या केसचा आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे? महोदय, सांगा याला थोडं. हे बघा, ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. तू चालू. तुम्ही सांगितलं तुमच्यात गीता, कथा, कादंबऱ्या, बोध हे सगळं आहे. ते एडिट तर होत असेल ना? नाही, ते एडिट होतं. काय महोदय, एडिट होतं म्हणजे लोकांपर्यंत चुकीची माहिती सुद्धा जाऊ शकते. एडिट करता येतं, पण कोणाकडे चुकीची माहिती पोहोचू नये म्हणून कॉपीराईटचं ऑप्शन दिलेलं आहे. इतकंच नाही तर मला स्वतःलाही वाटतं की कोणाकडे चुकीची माहिती पोहोचावी नाही म्हणून माझ्याकडून जितकं होईल तितकं मी प्रयत्न करते. And you, mister, you asked me about my cover and screen glass. For your kind information, it's just for my outer protection. मला काही हाऊस नाही की मी ते घालून फिरावं म्हणून. हे बघा भाईलो, वातावरण तरी गरमागरम झालंय. काय गरमागरम झालंय सगळं. एक चहा घ्या ना. मैं डोक्यावर ठेवून गरम काय वाईना काय सिरियस चालू आहे इकडे. तर माय डिअर लॉयर्स,
क्लायमॅक्सचा टाइम झालाय, आपला वेळ पण संपतोय. तर ऐका, आपली क्लोजिंग स्टेटमेंट द्या आणि मग बुधवारच्या बाजारात जाऊ द्या. आम्ही दोघी बॅचलर आहे, भाजीपाला नेणं आहे. Okay. My lord, as I mentioned before, this case is just for publicity stunt. आणि तसंही आजकालच्या युगात पुस्तकाची काही गरज नाहीये. ते फक्त एका काचेच्या कपाटात ठेवणं योग्य झाले आहे. आणि त्याच्यासाठी तीच एक चांगली जागा आहे. आणि मी माझ्या डिअरला एक सल्ला देऊ इच्छिते की हे रिकामे कामं सोडा आणि का घरी जाऊन बसा. आणि माय लॉर्ड, या ज्या पुस्तकाने माझ्या फोनवरती जी केस टाकली आहे ती चुकीची आहे आणि त्यासाठी मी त्यांच्यावरती मानहानीचा आरोप करते. तसेच त्यांना मानहानीची रक्कम मिळावी ही विनंती करते. महाशय, माझ्या वकील मैत्रिणीला ही केस म्हणजे निवड प्रसिद्धीसाठी केलेला एक खटाटो वाटते आणि म्हणून आम्ही हा खटला नोंदवला असं त्यांना वाटते. पण महोदय, आज लाखो विद्यार्थी, लाखो व्यक्ती संदर्भ पुस्तकापेक्षा जास्त महत्त्व यूट्यूबला देतात आणि वरून म्हणतात वाचाल तर वाचा, वाचण्याच्या नावाने यांची भूक. संत तुकोबाराय म्हणतात, आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू, शब्दांचे आमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, तुका म्हणे पहा शब्दांचा हा देव, शब्दांचा गौरव पूजा करू. महोदय, पुस्तकाने या स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा देणे सुद्धा चुकीचे आहे का? मी सांगतो, जे पुस्तक वाचून तुम्ही आज या खुर्चीवर बसलात तेच पुस्तक एवढ्या लोकांसमोर तुम्हाला न्याय मागते. बाकी पुढचं काय ते तुम्हीच बघा. मित्रांनो, लहानपणी असताना मी एका पुस्तकात वाचले होते की भविष्यात एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात जरी असला तरी तो बोलू शकेल. तेव्हा हे फार विचित्र वाटलेले.